महाराष्ट्राच्या नृत्यांगना गौतमी पाटील आणि राधा पाटील यांच्यात खूप मोठी स्पर्धा सुरू आहे। दोघेही तगड्या डान्सर आहेत। त्यांचं मानधनही तितकंच तगडं आहे। मात्र डान्समध्ये तगडी टक्कर असताना कमाईत कोणती पाटील नंबर 1 आहे तुम्हाला माहीत आहे का? या दोघींचं मानधन किती आहे तुम्हाला माहीत आहे का? राधा पाटील आणि गौतमी पाटील यांचं मानधन ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल। चला तर मग जाणून घेऊयात राधा पाटील आणि गौतमी पाटील या दोन नृत्यांगनाचं मानधन किती आहे आणि त्या किती कमवतात याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्यात आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। महाराष्ट्रातील लावणी आणि डान्स स्टेज शोच्या दुनियेत सध्या दोन नावांची चर्चा सर्वाधिक आहे। एक म्हणजे गौतमी पाटील आणि दुसरी म्हणजेच राधा पाटील मुंबईकर। अलीकडेच पंढरपूरमध्ये राधा पाटीलच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर ती चर्चेत आली आहे। गौतमीप्रमाणेच राधाच्या शोमध्येही राडा झाल्याने दोघींमध्ये आता तुलना होत आहे। पंढरपूरमधील राधा पाटीलच्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळामुळे गौतमी पाटीलचे नाव पुन्हा पुढे आले आहे। कारण गेल्या काही वर्षात गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये देखील अशाच प्रकारचे वाद आणि गोंधळ निर्माण झाले होते। राधा आणि गौतमी यांच्यातील वाद काही नवीन नाही। दोघी पहिल्यांदा एका पार्टीत एकत्र दिसल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांच्यात भांडणं झाली। त्यानंतर दोघींनी सुद्धा वेगवेगळे स्टेज शो सुरू केले आणि स्वतंत्र ओळख निर्माण केली। दोघींमध्ये दुश्मनी असल्याचंही बोललं जात आहे। बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये राधा पाटीलने गौतमीवर टोमणे मारले होते। गौतमीला सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून देखील ओळखले जाते, तर राधा स्वतःला कातिलो की कातिल राधा पाटील असं म्हणते। त्यामुळे या दोघींमध्ये स्पर्धा कायमच चर्चेत असते। राधा आणि गौतमी या दोघी सुद्धा लावणी, स्टेज शो, डीजे शो, ब्रँड प्रमोशन आणि व्हिडिओ अल्बममध्ये सक्रिय आहेत। महाराष्ट्रभर त्यांच्या कार्यक्रमांना मोठी मागणी असते, त्यामुळे या दोघींच्या मानधनाबाबत देखील नेहमीच चर्चा रंगत असते। आता पाहूयात गौतमी पाटील एका शो साठी किती रुपये घेते। सूत्रांच्या माहितीनुसार गौतमी पाटील एका शो साठी अंदाजे 2 ते 5 लाख रुपये इतके मानधन घेते। तिच्या मानधनावरूनही अनेकदा वाद झाले आहेत। कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर लाखो रुपये घेते असा आरोप केला होता, मात्र गौतमीने हा आकडा खोटा असल्याचं तिने सांगितलं होतं। गौतमीच्या एकूण संपत्तीबाबत बोलायचं झालं तर ती अंदाजे 3 ते 5 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं म्हटलं जातं। तिने काही सिनेमांमध्ये काम केलं असून अनेक व्हिडिओ अल्बममध्येही ती झळकली आहे। पुण्यात तिचं स्वतःचं घरही आहे। आता पाहूयात राधा पाटील मुंबईकरचं मानधन किती आहे। तर राधा पाटील मुंबईकर ही बिग बॉस मराठी सीझन 6 मुळे चर्चेत आली। बिग बॉस नंतर तिच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली, तिचे कार्यक्रमही वाढले। राधा एका शो साठी अंदाजे 2 ते 3 लाख रुपये मानधन घेते अशी माहिती समोर आली आहे। तिची एकूण संपत्ती 1 ते 1.5 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचं सांगितलं जात आहे। गौतमी आणि राधा या दोघींची लोकप्रियता आणि कमाई यावरून सतत तुलना होत असते, पण प्रसिद्ध आणि मानधनाच्या बाबतीत गौतमी पाटील पुढे आहे। दरम्यान सबसे कातिल गौतमी पाटील की कातिलों की कातिल राधा पाटील मुंबईकर या दोन नृत्यांगनापैकी तुमची आवडती नृत्यांगना कोण आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।